खंडेराजुरी येथील स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा अधिकारी मिरज यांनी संगणमताने गोरगरिबांच्या धान्यावर मारला डल्ला। याबाबतची माहिती कळताच स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद मोरे यांनी सत्यता पडताळून घेतली असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली। याबाबतचे लेखी पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आलेले आहे। यावेळी मोरे म्हणाले की आम्ही खंडेराजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली असता सदर दुकानाच्या स्टॉकमधून 190 पोती ती गायब असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली व मिरज गोडाऊनमधून तालुक्यात धान्य वाहतूक करणारी शासनाची वाहने आहेत। सदरची वाहने GPS प्रणालीची असून वाहन कोणत्या गोडाऊनमधून भरले गेले आहे, कोणत्या दुकानात चालले आहे ही सर्व माहिती गोडाऊन मॅनेजरने घेणे गरजेचे असते, परंतु गोडाऊन मॅनेजरने जाणून बुजून दुर्लक्ष करून गोरगरिबाच्या धान्यावर संगणमताने डल्ला मारल्याने आमच्या निदर्शनास आले आहे। तरी संबंधित दोषी दुकानदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मागू, असा इशारा विनोद मोरे व पदाधिकारी यांनी दिला आहे। खंडेराजुरी तालुका मिरज येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्याचा घोटाळा झाला असल्याची तक्रार स्थानिक नागरिकातून दिली होती। त्या तक्रारीनुसार तालुका पुरवठा अधिकारी यांनी दुकानास भेट दिली असता सदर दुकानच्या स्टॉकमधून 190 पोती धान्याची गायब झाल्याची बाब निदर्शनास आली। या प्रकरणाची सत्यता पडताळून घेत असताना माहिती घेत असताना काही धक्कादायक बाबी आज समोर आलेल्या आहेत। या मिरज गोडाऊनमधून ग्रामीण भागात दुकानला जो माल पोचवला जातो आणि त्यासाठी जी शासनाची वाहने आहेत ही वाहने पूर्णपणे GPS प्रणालीची आहेत आणि ही वाहने GPS प्रणालीची असल्यामुळे माल कोणत्या गोडाऊनला भरला, कोणत्या दुकानला जाणार आहे, कोणत्या रोडनं जाणार आहे, हे वाहन कुठं रस्त्यात थांबलं का याची इत्तंभूत वेळच्या वेळी माहिती घेणं हे गोडाऊन कीपरला बंधनकारक आहे। परंतु ही एवढी सगळी सोय असताना गोडाऊन कीपरने दुर्लक्ष का केलं, GPS उपयोग का केला गेला नाही, ही एक शंकास्पद बाब आहे। दुसरी गोष्ट, जो दुकानला आलेला माल असतो, जो शिधापत्रिकाधारकांना वाटप केला जातो, हा माल पूर्णपणे थंबवर वाटप केल्यामुळं ऑनलाईन प्रोसेस आहे ती, आणि रोजच्या रोज माल दुकानातून किती वितरित झाला, दुकानात स्टॉक किती आहे त्याची माहिती तालुका ऑफिसला कळत असते। परंतु मिळालेली माहिती ही सत्य आहे की असत्य आहे पाहण्यासाठी दुकानला व्हिजिट देऊन तपासणी करणे गरजेचे असते। परंतु 6-6 महिने झाले या दुकानाची तपासणी झाल्याचं दिसून येत नाही। या संदर्भात आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी सांगली, पुरवठा अधिकारी सांगली यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। जो हा धान्याचा घोटाळा केलेला आहे, हा घोटाळा गोडाऊन कीपर कोळी, पुरवठा अधिकारी मिरज श्री पाटील आणि कोणी असतील त्या या लोकांनी संगनमताने केलेलं आहे। या प्रकरणाची सखोल खात्रीने चौकशी करून या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावं व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा आशयाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्हाला आशा आहे की प्रशासन योग्य ती कारवाई करेल व करणार, अन्यथा आम्ही प्रधानमंत्री अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत या पोर्टलला किंवा योग्य त्या ठिकाणी न्याय मागू, अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।